अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दिप्या आणि बापू अप्पीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र तिचा फोन काही लागत नाही आणि त्यामुळे घरातील सगळेच जण काळजीत पडतात. पण थोड्याच वेळामध्ये अप्पी घरी येते. दिप्या तिला विचारतो की अगं दीदी कुठे होतीस तू? मी कधीपासून तुला कॉल करतोय आणि तू आम्हाला काही कळवलं सुद्धा नाही. तर बापूसुद्धा तिला विचारत असतात की बाळ कुठे होतीस तू? परवाच तुला धमकी आली होती आणि त्यामुळे आम्हाला खूप काळजी वाटत होती. आणि त्यावर अप्पी सांगते की बापू मी एका कामामध्ये अडकले होते. बापू तिला सांगतात की आम्ही अर्जुनला सुद्धा कॉल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचाही कॉल काही लागला नाही. आणि त्यावर अप्पी सांगते की तो सुद्धा माझ्यासोबतच होता, आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो. आणि ते ऐकून मोना लगेच विचारते की खरंच ते तुमच्यासोबत होते का? आणि त्यावर अप्पी हो म्हणते. आणि मग तितक्यात अमोल त्या ठिकाणी येतो. मा एवढ्या लवकर घरी आली आहे हे बघून त्याला आश्चर्य वाटते. तो विचारतो की मा तू एवढ्या लवकर घरी का आली? त्यावर अप्पी म्हणते की अरे लवकर कुठे, आज तर मला उशीर झालाय. आणि त्यावर अमोल पटकन म्हणतो की अरे हो मी विसरलोच. आणि मग त्यानंतर अप्पी फ्रेश होण्यासाठी जाते. तर मोना अमोलला विचारत असते की तुम्ही असं का म्हणालात छोटे सरकार? मात्र अमोल काही बोलणार इतक्यात दिप्याच म्हणतो की अगं तो मुद्दाम बोलला, एवढं सुद्धा तुला कळत नाही का? तर अमोलही म्हणतो की दिप्या मामा तुझ्या बायकोला एकच गोष्ट खूप वेळा सांगावी लागते. आणि मग ते दोघेजण हसतच तेथून निघून जातात. तर दुसरीकडे अर्जुनच्या घरीसुद्धा सगळेजण त्याचीच वाट बघत असतात. थोड्याच वेळात तो सुद्धा घरी येतो. सगळेजण त्याला विचारत असतात की कुठे होतास तू आणि तुझा फोन का बंद होता? त्यावर अर्जुन सांगतो की मी एका कामात अडकलो होतो. तर रुपाली लगेच विचारते की अपर्णासुद्धा तुमच्यासोबतच होती ना? आणि त्यावर अर्जुन सांगतो हो ती माझ्यासोबतच होती आणि आम्ही एका कामानिमित्त बाहेर गेलो होतो. तर रुपाली लगेच म्हणते की बघा मामनजी मी तुम्हाला सांगितलंच होतं ना, ती अपर्णा तिच्या पदाचा गैरवापर करते. जेव्हापासून भाऊजींचा साखरपुडा झालाय तेव्हापासून ती मुद्दाम त्यांना तिच्यासोबत कामासाठी ठेवून घेते. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की वहिनी असं काही नाही आहे, आम्ही खरंच महत्त्वाच्या कामात होतो. त्यावर कदम म्हणतात की अर्जा ते सगळं ठीक आहे आणि एक वेळ आमचं जाऊ दे, पण त्या आर्याचं काय? ती खूप काळजीत होती, दुपारपासून सगळीकडे तुला शोधत होती. ती पोर समजूतदार आहे, पण तिच्या समजूतदारपणाचा तू गैरफायदा घेऊ नको. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की हो कदम मी बोललोय तिच्याशी, तुम्ही काळजी करू नका. मात्र कदम, स्वप्नील आणि रुपाली त्याला सतत सांगत असतात की हे तुझं दुसरं लग्न आहे आणि हे तू असं कॅज्युअली घेऊ नको. जर आर्याला आत्ताच वाटलं ना तू तिची काळजी घेत नाही आहे तर मग पुढे जाऊन खरंच खूप अवघड होईल. त्यावर अर्जुन म्हणतो की हो पुन्हा असं होणार नाही आणि तो तेथून निघून जातो. तर रुपाली म्हणत असते की तुम्हाला तरी आता समजतंय ना मी काय म्हणते ते? अपर्णा हे मुद्दाम करते, मात्र स्वप्नील आणि कदमांना असं वाटत नाही. ते म्हणतात की अप्पी अशी नाही आहे, ज्यासाठी तिचं काम किती महत्त्वाचं आहे माहिती आम्हाला. मात्र रुपाली मनाशी म्हणत असते की काही करून आता अर्जुन भाऊजींचं आणि आर्याचं लवकरात लवकर लग्न उरकून टाकायला हवं, म्हणजे ती अपर्णा भाऊजींचा पिच्छा सोडेल. दुसरीकडे अमोल अपर्णाची वाट बघत असतो आणि ती आल्यावर तो लगेच बेडवर जाऊन बसतो आणि शहेनशाचं चित्र बघू लागतो. तितक्यात अपर्णा त्या ठिकाणी येते. तर अमोल तिला विचारत असतो की माझे बाबा असेच दिसतात ना गं? आणि त्यावर अपर्णा म्हणते की हो थोडे थोडे असेच दिसतात, तू खरंच त्यांचं खूप छान चित्र काढलंय. तर अमोल तिला विचारतो की मला जशी बाबांची आठवण येते तशी बाबांनासुद्धा माझी आठवण येत असेल का गं? तर दुसरीकडे अर्जुन अमोलच्याच खोलीमध्ये असतो. तो सगळ्या चित्रांवरून हात फिरवत म्हणत असतो की अमोल बाळा आज मी तुझ्या आईसोबत होतो आणि त्यावेळी मला तुझी खरंच खूप आठवण आली रे. तुला एकदा मिठीत घ्यायला तरसलोय मी, तुझी आणि माझी भेट कधी होणार? तर दुसरीकडे अपर्णा अमोलला सांगत असते की तुझ्या बाबांनाही तुझी आठवण येत असेल. तर अमोल मुद्दाम तिला विचारतो की आज तू दिवसभर काय काय केलं? आणि त्यावर अप्पीला आज घडलेला प्रकार आठवतो, मात्र ती अमोलला म्हणते की काही नाही फक्त काम केलं. आणि ते ऐकून अमोलच्या लक्षात येतं की नक्कीच आपल्या माचं आणि बाबांचं पुन्हा भांडण झालं आहे. तर दुसरीकडे अर्जुन म्हणत असतो की कदमांसाठी मी या दुसऱ्या लग्नाला तयार झालोय खरा, मात्र यामुळे माझा अमोल माझ्यापासून दुरावणार तर नाही ना? जर या लग्नामुळे तो माझ्यापासून तुटला तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही. तर दुसरीकडे अपर्णा
अमोलला झोपवत असते, मात्र तो म्हणतो की मा मी बाबांना शोधण्याचा निर्णय घेतला आहे, मी त्यांचे फोटो सगळीकडे लावणार. मात्र अप्पी त्याला सांगते की असं काही करायचं नाही आहे आणि त्यामुळे मग अमोल रडू लागतो. तो विचारतो की का मा? आणि त्यावर अप्पी त्याला सांगते की आता आपल्या आणि तुझ्या बाबांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत, त्यांना आयुष्यात वेगळ्या गोष्टी हव्या आहेत आणि त्यामुळे अमोलला वाईट वाटतं. दुसरीकडे अर्जुन स्वतःशीच म्हणत असतो की अमोल बाळा, मला तुझ्या आईबद्दल आधी जे काही वाटायचं ना ते सगळं खूप मनापासून होतं, सहज होतं. मात्र आता तसं वाटत नाही. आता प्रेमापेक्षा जबाबदारी मोठी झाली आहे आणि तू हे समजून घेशील ना रे. तर दुसरीकडे अमोल मनाशी म्हणत असतो की मा आणि बाबा काही झालं तरी मी तुम्हाला एकत्र आणणारच. आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्याच्या मित्रमैत्रिणींना भेटतो आणि मग तो त्यांना विचारतो की भांडण झाल्यावर तुमचे आई बाबा काय करतात. त्यावर ते दोघेही सांगतात की बाबा आम्हाला बाहेर जेवायला घेऊन जातात, फिरायला घेऊन जातात. आणि त्यावर अमोल म्हणतो की माझे आई बाबा तर आधीच एकमेकांपासून दूर राहतात, आता त्यांच्यातील भांडण मिटवायला आपण काय करायचं. आणि त्यावर टीनू सांगते की आपण त्यांना फुलांचा गुच्छ पाठवूयात आणि सॉरीचं लेटरसुद्धा. आणि ते ऐकून अमोल खुश होतो आणि मग त्यानंतर मुलं परस्पर अर्जुनच्या नावाने अपर्णाला आणि अपर्णाच्या नावाने अर्जुनला बुके पाठवतात आणि त्यासोबत सॉरीचं एक लेटरसुद्धा. तर दुसरीकडे आर्या ऑफिसला जाण्यासाठी निघालेली असते. तिची आई तिला विचारत असते की काल रात्री तू जेवण का नाही केलं. तर आर्या खोटं सांगते की मी रात्री उशिरा घरी आले, भूक नव्हती. पण तिची आई म्हणते की किती खोटं बोलणार आहेस तू 10 वाजता घरी आली माहिती आहे मला. आणि तितक्यात मग अर्जुन त्या ठिकाणी येतो. त्याला बघून आर्याला खूप आनंद होतो. तर अर्जुन आर्याच्या आईला सांगतो की आज आम्ही दोघेजण बाहेरच नाश्ता करणार आहोत. तर आर्याची आई म्हणते ठीक आहे, पण तिला पोटभर खायला घाल कारण ती रात्री जेवली नाही आहे. आणि ते ऐकून अर्जुनला वाईट वाटतं आणि मग ते दोघेजण तेथून बाहेर पडतात. आर्याच्या आईला मात्र नक्कीच काहीतरी गडबड आहे असं वाटत असतं. तर इकडे अमोल त्या बुकेचीच वाट बघत असतो. तितक्यात मोना त्या ठिकाणी येते आणि ती त्याला अनेक प्रश्न विचारू लागते. त्यामुळे तो वैतागून तेथून निघून जातो आणि मग तितक्यात एक माणूस बुके घेऊन येतो. त्यामुळे मोना अपर्णाला आवाज देत बाहेर बोलावते आणि अर्जुनने हा बुके पाठवला आहे हे कळल्यावर अपर्णाला आश्चर्य वाटते. दुसरीकडे कदम आणि रुपाली गप्पा मारत असतात आणि तितक्यात तिथेसुद्धा अर्जुनसाठी बुके येतो आणि तो अपर्णाने पाठवला आहे हे बघून कदमांना देखील आश्चर्य वाटते. रुपाली तर खूपच चिडते आणि नेमके त्यावेळेस अर्जुन आणि आर्या घरी येतात. रुपाली त्यांना तो बुके दाखवते तर आर्या खूप चिडलेली असते. अर्जुनला मात्र अपर्णाने हा बुके नेमका का पाठवला असेल हेच कळत नाही. तो विचारात असतो तर आर्या आणि रुपाली त्याला सतत प्रश्न विचारत असतात आणि त्यामुळे तो वैतागून म्हणतो की मलाही माहीत नाही तिने बुके का पाठवलाय, मी तिला जाऊन विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. आणि तो रागातच तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.